इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। राळेगाव तालुक्यातील खैरी येथील अनुष मोहन सरोदे याची भारतीय सेनेत अग्निवीर म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल खैरी ग्रामवासियांनी अनुषचे गाजत वाजत भव्य मिरवणूक काढून अनुषच्या घरी त्याचे भव्य स्वागत करण्यात आले। यावेळी अनुषने खैरी गावाचे नाव लौकिक केले असल्याने अनुषवर खैरी गावातून नव्हे तर संपूर्ण राळेगाव तालुक्यातून कौतुकाचा वर्षाव केला जात आहे। विदर्भ उपसंपादक विनोद माहुरेसह यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रमेश आसोत। आज दिनांक 22/11/2025 आपण राळेगाव तालुक्यातील खैरी या ठिकाणी आलो। या ठिकाणी आज खैरी गावाचे गौरवस्पद बाब झालेले आहेत। जेणेकरून या खैरी गावाचे एक नाव लौकिक झाले आहे। अनुष मोहनराव सरोदे यांनी आज मिलिटरी स्थान मिळाले, मिलिटरीच्या पदी त्यांची नियुक्ती झाली। याबद्दल त्यांनी एक तालुक्यात नव्हतं संपूर्ण जिल्ह्याचं खैरी गावाचं मान उंचावलं आणि नाव पण उंचावलं। या ठिकाणी आज त्यांच्या आपल्यासोबत आहेत अनुष भाऊ आज मिलिटरीत रुजू झाल्यात। त्या संदर्भात आपण त्याची दादा आज तुम्ही आज आपल्या खैरी गावाचं राळेगाव तालुक्याचं तसंच सरोदेपुरा परिवाराचं तसंच आई वडिलांचा आज तुम्ही मान उंचावलेला आहे, गावाचं नाव उंचावलं आहे। याबद्दल आपण काय सांगू इच्छिता? माझं म्हणणं एवढंच आहे की मेहनत करा आणि आई वडिलांचे नाव मोठे करा। धन्यवाद। या दादांनी सरळ सांगितलं का मेहनत करा आणि आई वडिलांचं नाव मोठं करा, पण त्यांनी आज देशाची सेवा करण्यासाठी रुजू होत आहेत। आज गौरवाची बाब आज खैरी या ठिकाणून एक युवा पिढीतून एकमेव युवक झालेला आहे अनुजच्या माध्यमातून। आज त्यांच्या आपण आई वडिलांना विचारू मोहन भाऊ तुमच्या मुलाने याबद्दल आपण काय सर्वसामान्य गरीब घराण्याचा मुलगा आहे आणि त्यांनी शिक्षणाचा पडावला आज आपलं मिलिटरी स्थान मिळालं, आपण काय सांगू इच्छिता? आपलं म्हणणं एवढंच आहे की मुलांनी देशाची सेवा करण्याचा निर्णय घेतला, सेवा करण्यासाठी जात आहे, त्याबद्दल मी खूप खुश आहे। या संदर्भात त्यांच्या आई पण आहेत। ताई आज तुमच्या मुलाने आज खूप मोठं एक गावाचं नाव आणि तुमच्या परिवाराचं नाव केलं। आज तुमचा एक उद्रापुढे आज हिरा जन्मला, याबद्दल आपण काय सांगू इच्छिता? मला खूप आनंद होत आहे की माझ्या मुलाने या गोष्टीची निवड केली की मला सेनेत जायचं आहे। मला खूप ताई मला त्यांना एक मिलिटरीमध्ये कोणतं एक वातावरण जरा गंभीर असते, याबाबत आपल्याला असं काही वाटत आहेत का? नाही, अभिमान वाटत आहे मला माझ्या मुलाचा, माझ्या मुलांनी या गोष्टीत यांनी सांगितले की यांचाच अभिमान आहे, माझ्या मुलाचा आज अभिमान आहे आणि आज माझ्या मुलाचाच नव्हे तर खैरी गावाचा आपण या अनुष्ठे एक अभिमान निर्माण केला आहे। संपूर्ण राळेगाव तालुक्यात नव्हे तर संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात त्या गावाचं एक नाव उंचवलं। या संदर्भात परत आपल्या गावचे एक पोलीस यंत्रणेत गेलेले आपले बोले साहेब आहे, साहेब पण मी याच्यात पोलीस यंत्रणेत आहेत। साहेब आपण पण या संदर्भात गेल्यात, आपण या सेवेत आहात मराठी संरक्षणाच्या, नेमकं काय सांगू इच्छिता? आज अनुष्ठे पण आपण आपल्या मार्फत आपण त्यांनी पण आज खैरी गावासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे की अनुज मोहनराव सरोदे आज अग्निवीरमध्ये निवड झालेला आहे। त्यामागे खूप कष्ट असते, प्रथमतः पेपर आणि त्याच्यानंतर फिजिकल चाचणी, त्यानंतर मेडिकल चाचणी, कठीण पातळी पार करून आज तो देशसेवेसाठी रुजू झालेला आहे। त्याबद्दल मी त्याला खूप खूप शुभेच्छा देतो। यांनी पण सांगितलं आज जे कठीण परिस्थिती असते, खूप कठीण परिस्थितीतून आज शिक्षणाच्या आणि जे चाचण्या असतात चाचण्या खूप कठीण असतं, त्यातून पण मात करून आज त्यांनी आज सोडते परिवाराचं एवढंच नव्हे तर पूर्ण खैरी गावाचं नाव उंचावलेलं आहे। त्यामुळे त्यांचा आज गावातून पूर्ण गौरवाचा वर्षा होत आहे, कौतुकाचा वर्षा होत आहे आणि आज आपण त्याच्या डोळ्यात दिसतात। त्यांनी सरळ सांगितलं काय कोणत्याही विद्यार्थ्यांनी कोणत्याही तर यश गाठायला फक्त शिक्षण आणि जिद्द महत्वाचे आहे आणि त्यांच्या आई वडिलांनी पण हेच सांगितलं माझा मुलगा आज मृत्यू केला याचा मला गौरव आहे। विनोद ऑब्जेक्ट इंडिया विदर्भ संपादक विनोद माहुरे।